कोन आर रेडियस ऑफ बेस, कारण की याचा बेस सर्क्युलर असतो, परपेंडिक्युलर हाईट आणि स्लंट हाईट. तर इथे आपल्याला काय मिळतो? राईट अँगल ट्रायंगल मिळतो. आणि राईट अँगल ट्रायंगलसाठी आपण काय वापरतो? पायथागोरस थेरम. तर पायथागोरस थेरम काय आहे? हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू साईड स्क्वेअर प्लस साईड स्क्वेअर, म्हणजे यल स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. तर पहिले आपल्याला स्लंट हाईटचा फॉर्म्युला मिळतो हा. त्याच्यानंतर कर्व सरफेस एरिया ऑफ कोनचा फॉर्म्युला आहे पाय आर यल. टोटल सरफेस एरिया ऑफ कोनचा फॉर्म्युला आहे पाय आर आर प्लस एल. तर टोटल सरफेस एरिया म्हणजे कर्व सरफेस एरिया आणि बेसची ॲडिशन. तर टोटल सरफेस एरिया ऑफ कोन पाय आर ब्रॅकेटमध्ये आर प्लस एल. आणि व्हॉल्यूम ऑफ कोनचा फॉर्म्युला आहे 1/3 पाय आर स्क्वेअर एच. व्हॉल्यूम ऑफ कोन 1/3 पाय आर स्क्वेअर एच. प्रॉब्लेम 1. Perpendicular height of a cone is 12 centimeter and its slant height is 13 centimeter. Find the radius of base of the cone. तर आपल्याला कोन दिलेला आहे आणि या कोनची परपेंडिक्युलर हाईट आपल्याला दिलेली आहे 12 सेंटीमीटर आणि स्लंट हाईट दिलेली आहे 13 सेंटीमीटर. अँड फाइंड द रेडियस ऑफ बेस ऑफ कोन. आणि रेडियस आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर ही परपेंडिक्युलर हाईट एच इज इक्वल टू 12 सेंटीमीटर दिला आहे, स्लंट हाईट 13 सेंटीमीटर दिलेला आहे आणि रेडियस आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर हा काय आहे? राईट अँगल ट्रायंगल आहे. आणि राईट अँगल ट्रायंगलसाठी आपण काय वापरतो? पायथागोरस थेरम. आणि पायथागोरस थेरम काय आहे? साईड स्क्वेअर प्लस साईड स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेनियस स्क्वेअर. म्हणजे काय होईल फॉर्म्युला? आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर इज इक्वल टू एल स्क्वेअर. आता इथे आपल्याला काय करावं लागेल? व्हॅल्यूज ठेवावं लागेल. तर रेडियस आपल्याला फाइंड करायचा आहे आणि हाईट किती दिली आहे? 12. म्हणजे परपेंडिक्युलर हाईट 12 दिली आहे. तर 12चा स्क्वेअर आणि स्लंट हाईट किती दिली आहे? 13चा स्क्वेअर. म्हणजेच काय होईल? आर स्क्वेअर प्लस 12चा स्क्वेअर काय होईल? 144 आणि 13चा स्क्वेअर 169. आता आपल्याला रेडियस ऑफ बेस काढायचा आहे. तर आर स्क्वेअर, तर ही जी हा लेफ्टचा नंबर हा आपल्याला राईटला न्यावं लागेल आणि लेफ्टचा नंबर राईटला गेला तर त्याची साईन चेंज होईल. म्हणजे काय होईल? 169. लेफ्टचा नंबर राईटला जाईल तर त्याची साईन चेंज होईल -144. मग काय होईल? आर स्क्वेअर इज इक्वल टू आपल्याला याचं सबस्ट्रॅक्शन. तर 9 - 4 5, 6 - 4 2 आणि इथे 0 25 येईल. आणि आता आपल्याला याचं काय करावं लागेल? स्क्वेअर रूट करावं लागेल. तर 5चा स्क्वेअर 25 आहे, तर 25चा स्क्वेअर रूट काय होऊन जाईल? 5 होईल. आर रेडियस ऑफ बेस किती येईल? 5 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला आन्सर काय लिहावं लागेल? रेडियस ऑफ बेस ऑफ कोन इज 5 सेंटीमीटर. प्रॉब्लेम 2. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ कोन if its total surface area is 7128 square centimeter and radius of base is 28 centimeter. तर आपल्याला टोटल सरफेस एरिया ऑफ कोन दिलेला आहे आणि व्हॉल्यूम ऑफ कोन फाइंड करायचा आहे. तर आपल्याला काय करावं लागेल? टोटल सरफेस एरिया ऑफ कोनचा फॉर्म्युला वापरावा लागेल. टोटल सरफेस एरिया ऑफ कोन, याचा फॉर्म्युला आहे पाय आर ब्रॅकेटमध्ये आर प्लस एल. आणि आपल्याला काय दिलं आहे? टोटल सरफेस एरिया ऑफ कोन किती दिलं आहे? 7128. तर इथे लिहावं लागेल आपल्याला 7128 इज इक्वल टू पायची व्हॅल्यू दिलेली आहे 22/7.
आणि रेडियस ऑफ बेस दिला आहे 28 सेंटीमीटर. तर रेडियस ऑफ बेस दिला आहे 28 सेंटीमीटर. म्हणजे रेडियस आरच्या जागेवर आपल्याला लिहावं लागेल 28 ब्रॅकेटमध्ये आरच्या जागेवर 28 प्लस एल. एल म्हणजे स्लंट हाईट. तर पहिले स्लंट हाईट आपण फाइंड करून घेऊ. मग आता काय करावं लागेल आपल्याला, राईटचे नंबर लेफ्टला आणावं लागेल. तर न्यूमरेटरचे नंबर जे आहे ते डिनॉमिनेटरला जाईल आणि डिनॉमिनेटरचा नंबर जो आहे तो न्यूमरेटरला येईल. म्हणजे काय होईल 7128. डिनॉमिनेटरचा जो नंबर आहे तो न्यूमरेटरला येईल आणि न्यूमरेटरचे नंबर कुठे येईल डिनॉमिनेटरला. म्हणजे 22 इंटू 28 इज इक्वल टू 28 प्लस एल. आता इथे आपल्याला भाग टाकावा लागेल. तर आपण पहिले याला 28 7 1 जार 7 7 4 जार 28. आता याला आपण 4नी डिवाइड करून घेऊ. 4 1 जार 4 4 1 जार 4 3 31 झाले. 4 7 जार 28 3 उरेल 32 होईल. 4 8 जार 32 आणि 4 2 जार 8. म्हणजे याला 4नी जर डिवाइड केलं तर 1782 येईल. आणि आता याला आपल्याला 22नी डिवाइड करावं लागेल. 1782ला आपल्याला 22नी डिवाइड करावं लागेल. आता कितीचा भाग जाईल 8चा. 8 दुने 16 8 दुने 8 2 जार 16 कॅरी 1 8 2 जार 16 आणि 1 17. इथे 2 मग हा 2 इथे येऊन जाईल. 22 1 जार 22. म्हणजे 22नी जर याला डिवाइड केलं तर किती येऊन जाईल 81 येऊन जाईल. म्हणजे इथे येईल 81 इज इक्वल टू 28 प्लस एल. आता आपल्याला काय करावं लागेल 28ला लेफ्ट हँड साईडला आणावं लागेल. तर राईटचा नंबर लेफ्टला येईल तर त्याची साईन चेंज होईल. म्हणजे काय होईल 81 मायनस 28 इज इक्वल टू एल. आता याचं सबट्रॅक्शन 11 मायनस 8 3 कॅरी 1 3 होऊन जाईल. 8 मायनस 3 5 म्हणजे 53 इज इक्वल टू एल. देअरफॉर एल इज इक्वल टू 53 सेंटीमीटर. आता आपल्याला स्लंट हाईट मिळाली आणि आपल्याला काय काढायचं आहे व्हॉल्यूम ऑफ कोन काढायचा आहे. काय काढायचं आहे व्हॉल्यूम ऑफ कोन. तर व्हॉल्यूम ऑफ कोनचा फॉर्म्युला आहे 1/3 पाय आर स्क्वेअर एच. तर आता एच म्हणजे आपल्याला तिथे लागणार आहे परपेंडिक्युलर हाईट आणि ही काय आहे स्लंट हाईट. तर मग हा जो कोन आहे ही रेडियस परपेंडिक्युलर हाईट आणि ही स्लंट हाईट. तर आपल्याला व्हॉल्यूम ऑफ कोन काढताना परपेंडिक्युलर हाईटची गरज आहे. तर अजून आपल्याला परपेंडिक्युलर हाईट माहिती झाली नाही. तर हा इथे काय होतो राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगलसाठी आपण पायथागोरसचा थेरम वापरतो. साईड स्क्वेअर प्लस साईड स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेन्युअस स्क्वेअर. म्हणजे आर स्क्वेअर प्लस एस स्क्वेअर इज इक्वल टू एल स्क्वेअर. आर स्क्वेअर प्लस एस स्क्वेअर इज इक्वल टू एल स्क्वेअर. याच्यामध्ये रेडियस आणि स्लंट हाईटच्या व्हॅल्यूज ठेवून आपल्याला परपेंडिक्युलर हाईट काढता येईल आणि ती काढून झाल्यानंतर मग व्हॉल्यूम ऑफ कोन काढावं लागेल. तर रेडियस आपल्याला किती दिला आहे 28. म्हणजे 28चा स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर इज इक्वल टू 53चा स्क्वेअर. आता 28चा स्क्वेअर म्हणजे 28 इंटू 28. 8 8 जार 64 कॅरी 6. 8 2 जार 16 आणि 6 22. इथे 0 घ्यावं लागेल. 8 2 जार 16 कॅरी 1 2 2 जार 4 आणि 1 5 म्हणजे होईल 4 8 7. तर याचा स्क्वेअर होऊन जाईल
784 28चा स्क्वेअर प्लस एस स्क्वेअर. आता इथे आपल्याला काढावं लागेल 53चा स्क्वेअर. 53 इंटू 53. 3 3 जार 9 आणि 3 5 जार 15 0. इथे 5 3 जार 15 कॅरी 1. 5 5 जार 25 आणि 1 26. आता याची ॲडिशन होईल 9 10 कॅरी 1 8 2 2809 2809 आणि 9. आता परपेंडिक्युलर हाईट काढायची आहे तर एच स्क्वेअर इज इक्वल टू हा लेफ्टचा नंबर राईट हँड साईडला घेऊन जावं लागेल आणि हा राईट हँड साईडला जाईल तर त्याची साईन काय होईल चेंज होईल. 2809 मायनस 784. आता याचं आपल्याला करावं लागेल सबस्ट्रॅक्शन. एच स्क्वेअर इज इक्वल टू 9 मायनस 4 म्हणजे 5 आणि 10 मायनस 8 म्हणजे 2 कॅरी 1 8 होऊन जाईल. 8 मायनस 8 0 आणि 2. आता आपल्याला याचा स्क्वेअर रूट काढायचा आहे. तर याचं स्क्वेअर रूट काढायचं तर आपण डिव्हिजन मेथडनी काढून घेऊ. म्हणजे 20 25 याचं स्क्वेअर रूट काढायचं आहे. तर काय करावं लागते आपल्याला फर्स्ट स्टेपमध्ये पेअर करावं लागते लेफ्ट टू राईट. 2 डिजिटची 1 पेअर 2 डिजिटची 1 पेअर. नंतर व्हर्टिकल लाईन आणि हॉरिझॉन्टल लाईन. आता स्क्वेअरचा भाग द्यायचा असतो. 1चा स्क्वेअर 1 2चा 4 3चा 9 4चा 16 आणि 5चा 25 मोठा होतो म्हणजे 4 4 जार 16. मग इथे सबस्ट्रॅक्शन केलं तर किती राहील 4 राहील. आणि 4ला 4नी मल्टिप्लाय केलं तर इथे 4 ॲड करावं लागेल म्हणजे होऊन जाईल 8. आणि आता आपल्याला सेकंड पेअर खाली घ्यावं लागेल 25. आता आपण 8मध्ये जो नंबर ॲड करू त्यानेच मल्टिप्लाय करावं लागेल. तर 8मध्ये आपण जर 5 ॲड केले आणि 5नी मल्टिप्लाय केलं तर 5 5 जार 25 कॅरी 2 5 8 जार 40 आणि 2 42. म्हणजे आपण याच्यामध्ये 5 ॲड केले 5नी मल्टिप्लाय केलं तर 425 येत आहे 0. मग याला 5नी मल्टिप्लाय केलं तर इथे प्लस 5 करावं लागेल म्हणजे 90. तर हे जे आहे स्क्वेअर रूट आहे कशाचं 2025चं. तर देअरफॉर एच इज इक्वल टू 45 सेंटीमीटर. आता आपल्याला परपेंडिक्युलर हाईट मिळाली आणि आता आपल्याला काढायचं आहे व्हॉल्यूम ऑफ कोन. काय काढायचं आहे व्हॉल्यूम ऑफ कोन. आणि व्हॉल्यूम ऑफ कोनचा फॉर्म्युला आहे 1/3 पाय आर स्क्वेअर एच. मग काय होईल 1/3 पायची व्हॅल्यू ठेवावं लागेल 22/7. आर स्क्वेअर रेडियस आपल्याला 28 दिली आहे. स्क्वेअर म्हणजे त्याचं 2दा मल्टिप्लिकेशन 28 इंटू 28 इंटू हाईट आपण किती काढली आहे 45. ठीक आहे. आणि आता आपल्याला काय करावं लागेल डिव्हिजन करावं लागेल. तर 7 1 जार 7 7 4 जार 28 आणि 3 1 जार 3 3 1 जार 3 कॅरी 1 15 3 5 जार म्हणजे 15 3 जार 45. आणि आता या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन कशाचं 22 4 28 आणि 15. तर पहिले आपण 22 इंटू 4 करून घेऊ म्हणजे किती होऊन जाईल 88 होऊन जाईल. इंटू 88ला आपल्याला कितीनी मल्टिप्लाय करायचं आहे 28नी. मग काय होऊन जाईल 8 8 जार 64 कॅरी 6 8 8 जार 64 आणि 6 70 0 8 2 जार 16 कॅरी 1 8 2 जार 16 आणि 1 17 म्हणजे किती झालं 4 6 7 7 14 कॅरी 1 2 4 6 4. आणि याला आपल्याला परत कितीनी मल्टिप्लाय करायचं आहे 15नी मल्टिप्लाय करायचं आहे इंटू 15.
15 4s are 60, carry 6. 15 6s are 90, 90 आणि 6 96, carry 9. 15 4s are 60, 60 आणि 9 69, carry 6. 15 2s are 30, 30 आणि 6 36. म्हणजे याचं मल्टिप्लिकेशन किती येत आहे? 36960, म्हणजे 36,960. आणि व्हॉल्यूम ऑफ कोनचं युनिट काय होईल? क्युबिक सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर क्यूब. प्रॉब्लेम 3. कर्व सरफेस एरिया ऑफ कोन इज 251.2 सेंटीमीटर स्क्वेअर and radius of its base is 8 cm. Find its slant height and perpendicular height. आपल्याला कर्व सरफेस एरिया ऑफ कोन दिलेला आहे, रेडियस ऑफ बेस दिलेला आहे, स्लंट हाईट आणि परपेंडिक्युलर हाईट फाइंड करायची आहे. तर कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल? कर्व सरफेस एरिया ऑफ कोन. कर्व सरफेस एरिया ऑफ कोन, याचा फॉर्म्युला काय आहे? πr_l. आता आपल्याला कर्व सरफेस एरिया ऑफ कोन किती दिला आहे? 251.2. तर इथे लिहावं लागेल 251.2. पायची व्हॅल्यू आपल्याला किती घ्यायची? पाय इज इक्वल टू 3.14 इंटू रेडियस ऑफ बेस किती दिला आहे? 8 सेंटीमीटर. रेडियस ऑफ बेस 8 सेंटीमीटर. तर रेडियसच्या जागेवर आपल्याला 8 लिहावं लागेल. आणि यल काय आहे? स्लंट हाईट, ती आपल्याला फाइंड करायची आहे. आता यल फाइंड करायचा आहे तर राईटचे नंबर आपल्याला लेफ्टला आणावं लागेल. तर न्यूमरेटरचे नंबर राईटकडून लेफ्टला येईल तर कुठे येईल? डिनॉमिनेटरमध्ये. म्हणजे काय होईल? 251.2 अपॉन 3.14 इंटू 8 इज इक्वल टू L. आता आपल्याला काय करावं लागेल? सगळ्यात पहिले आपण पॉईंट रिमूव्ह करू. इथे न्यूमरेटरमध्ये एका डिजिट नंतर पॉईंट आहे. हा पॉईंट इथून रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला 10नी डिवाईड करावं लागेल. आणि डिनॉमिनेटरमध्ये 2 डिजिट नंतर पॉईंट आहे. तर हा पॉईंट रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला 100नी मल्टिप्लाय करावं लागेल. तर पहिले आपण पॉईंट रिमूव्ह करून घेऊ. म्हणजे काय होईल? 251.2 अपॉन 314 इंटू 8. आता बघा इथे आपण 1 डिजिट नंतरचा पॉईंट रिमूव्ह केला तर कितीनी डिवाईड करावं लागेल? 10नी. आणि डिनॉमिनेटरमध्ये 2 डिजिट नंतरचा पॉईंट रिमूव्ह केला तर आपल्याला कितीनी मल्टिप्लाय करावं लागेल? 100नी इज इक्वल टू L. आता आपण डिव्हिजन करून घेऊ. इथे 8चा भाग टाकून घेऊ. 2512 डिवाइड बाय 8. 8 3s are 24, कॅरी 1. 5 - 4 1, हा 1 इथे येईल. 8 1s are 8 मायनस इथे 11 - 8 3 आणि हे 2 इथे येईल. तर 8 4s are 32. म्हणजे 8नी जर डिवाईड केलं तर किती येईल? 314 आता 314 कॅन्सल होतील आणि इथे 0 0 कॅन्सल होईल. म्हणजे किती येत आहे? 10 इज इक्वल टू L. देअरफॉर L इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. तर स्लंट हाईट आपण किती काढली? 10 सेंटीमीटर. आता आपल्याला काय करायचं आहे? परपेंडिक्युलर हाईट काढायची आहे. तर हा कोन आहे. आता या कोनची आपल्याला रेडियस माहिती आहे 8, परपेंडिक्युलर हाईट माहिती नाही आणि स्लंट हाईट आहे 10. आता इथे काय होतं? राईट अँगल ट्रायंगल होतो. तर राईट अँगल ट्रायंगलसाठी आपण पायथागोरसचा थेरम वापरतो.
साईड स्क्वेअर प्लस साईड स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेन्युअस स्क्वेअर. म्हणजे रेडियस स्क्वेअर प्लस परपेंडिक्युलर हाईटचा स्क्वेअर इज इक्वल टू स्लंट हाईटचा स्क्वेअर. म्हणजे कोणता फॉर्म्युला होईल? रेडियसचा स्क्वेअर प्लस परपेंडिक्युलर हाईटचा स्क्वेअर इज इक्वल टू स्लंट हाईटचा स्क्वेअर. आता इथे आपल्याला काय करावं लागेल? व्हॅल्यूज ठेवावं लागेल. तर रेडियस आपल्याजवळ किती आहे? 8 सेंटीमीटर. म्हणजे 8चा स्क्वेअर. परपेंडिक्युलर हाईट आपल्याला फाइंड करायची आहे आणि स्लंट हाईट आपल्याला दिली आहे, आपण फाइंड केली आहे 10. म्हणजे 10चा स्क्वेअर. तर 8चा स्क्वेअर किती होऊन जाईल? 64 प्लस एचचा स्क्वेअर 10चा स्क्वेअर किती होईल? इज इक्वल टू 10चा स्क्वेअर 100. आता आपल्याला परपेंडिक्युलर हाईट काढायची आहे. तर 64ला राईट हँड साईडला न्यावं लागेल. 64 राईट हँड साईडला जाईल तर त्याची साईन चेंज होईल. म्हणजे काय होईल? एच स्क्वेअर इज इक्वल टू 100 मायनस 64 एच स्क्वेअर. याचं सबस्ट्रॅक्शन 10 मायनस 4 6 कॅरी 1 10 मायनस 6 आणि 1 7 म्हणजे 36. आणि मग आता आपल्याला याचं काय करावं लागेल? स्क्वेअर रूट. तर 36 कशाचा स्क्वेअर आहे? 6चा. तर 36चं स्क्वेअर रूट किती होऊन जाईल? 6. म्हणजे एच इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. म्हणजे इथे ॲन्सर काय लिहावं लागेल? स्लंट हाईट इज इक्वल टू 10 सेंटीमीटर अँड परपेंडिक्युलर हाईट इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. प्रॉब्लेम 4. व्हॉट विल बी द कॉस्ट ऑफ मेकिंग अ क्लोज कोन ऑफ टिन शीट हॅविंग रेडियस ऑफ बेस 6 मीटर अँड स्लंट हाईट 8 मीटर इफ द रेट ऑफ मेकिंग इज ₹10 पर स्क्वेअर मीटर. तर आपल्याला रेडियस ऑफ बेस दिला आहे 6 मीटर, स्लंट हाईट दिली आहे एल इज इक्वल टू 8 मीटर आणि आपल्याला काय करायचं आहे? कॉस्ट ऑफ मेकिंग क्लोज कोन ऑफ टिन शीट. तर कोनचं जे आहे कॉस्ट काढायची आहे आपल्याला, मेकिंग कॉस्ट. तर हा जो कोन आहे काय कसा आहे? क्लोज आहे. म्हणजे याला आपल्याला बेसला पण टिन शीट लागेल आणि कर्व सरफेसला पण टिन शीट लागेल. तर मग आपल्याला काय करावं लागेल? टोटल सरफेस एरिया ऑफ कोन काढावं लागेल आणि त्याला मग रेटनी मल्टिप्लाय केलं तर आपल्याला कॉस्ट ऑफ मेकिंग मिळेल, ऑफ कोन मिळेल. तर त्याच्यासाठी आपण काय करू? टोटल सरफेस एरिया ऑफ कोन काढू. टोटल सरफेस एरिया ऑफ कोन. याचा फॉर्म्युला काय आहे? पाय आर ब्रॅकेटमध्ये आर प्लस एल. आता इथे व्हॅल्यूज ठेवावं लागेल. तर पायची व्हॅल्यू काय होईल? 22/7 इंटू रेडियस किती दिली आहे? 6 मीटर इन ब्रॅकेट रेडियस 6 प्लस स्लंट हाईट किती दिली आहे? 8. मग काय होईल? 22/7 इंटू 6 इंटू 6 आणि 8ची ॲडिशन किती होऊन जाईल? 14. मग आता 7नी डिव्हाइड करता येते. 7 1 जार 7 7 2 जार 14. आता आपल्याला कशा कशाची मल्टिप्लिकेशन करायची आहे? 22 6 आणि 2. आता 2 इंटू 6 किती होऊन जाईल? 12. मग 22ला कितीनी मल्टिप्लाय करावं लागेल? 12नी. मग काय होईल? 12 2 जार 24 कॅरी 2 12 2 जार 24 आणि 2 26. म्हणजे किती येत आहे? 264 आणि मीटर आहे तर सरफेस एरिया काय होईल? स्क्वेअर मीटर. आणि आता आपल्याला काढायचा आहे कॉस्ट ऑफ मेकिंग. कॉस्ट ऑफ मेकिंग कोन, क्लोज कोन ऑफ टिन शीट. तर याचा फॉर्म्युला काय होईल? रेट इंटू टोटल सरफेस एरिया ऑफ कोन.
तर आपल्याला पर स्क्वेअर मीटरचा रेट काय दिला आहे 10 रुपीज. तर रेट दिला आहे 10 रुपीज 1 स्क्वेअर मीटरचा. आणि किती स्क्वेअर मीटर आहे 264. टोटल सरफेस एरिया ऑफ कोन 264. आणि आता याला जर आपण 10नी मल्टिप्लाय केलं तर काय किती येईल 264 आणि 10नी मल्टिप्लाय केलं तर इथे 0 वाढून जाईल. म्हणजे 2640 रुपीज काय होईल कॉस्ट ऑफ मेकिंग क्लोज कोन ऑफ टिन शीट.